आलो तर मी आता आली आहे पाटील रिसॉर्टला. हे रिसॉर्ट आहे विरारमध्ये. आम्ही विरार स्टेशनला तुम्ही या, जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिकडे विरार स्टेशनला आहे. आणि पाटील रिसॉर्टमध्ये तुम्हाला 700 रुपये पर पर्सन एंट्री भेटणार आहे. लंच, ब्रेकफास्ट आणि इव्हनिंगची टी वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. आणि आता आम्ही ते एंट्री केली आहे. आम्ही बँड वगैरे घातले. आता मी ब्रेकफास्ट करायला जाते. तर ब्रेकफास्ट कसा आहे त्याचा मी तुम्हाला रिव्ह्यू देते. प्लेट घेते आहे. ऐसा कौन करता है? ह्याच्यामध्ये चिवडा आहे, मिसळची तरी आहे, पोहा आहे आणि शिरा आहे. तर माझा नाश्ता करून झाला आहे. नाश्ता हा खूपच अप्रतिम होता. खरंच पैसे वसूल आहेत पूर्ण. हा आहे डायनिंग एरिया पाटील रिसॉर्टचा. अगदी मोठा असा डायनिंग एरिया आहे. प्रत्येक 4-5 खुर्च्यांनंतर त्यांनी एक पाण्याची बॉटल ठेवली आहे, जेणेकरून लोक नाश्ता करून येतील किंवा जेवून येतील तर त्यांना उठून पाणी पिण्यासाठी जायला नको. तर हा एंडिंग एरिया आहे रिसॉर्टचा. इथून जे आहे मागच्या साईडच्या ज्या मोठ्या मोठ्या स्लाईड्स आहेत ते सगळ्या मागच्या साईडला आहेत. ह्या 11 वाजता वगैरे सुरू होतात. जर जेवून लोक थकली असेल तर इथे तुम्ही थोडा वेळ आरामसुद्धा करू शकता. सगळ्यांना झोपण्यासाठी अशी खाट वगैरे लावल्या तिकडे, तर ते बेस्ट आहे. त्याच्यानंतर हा आहे वेवपूल. वेवपूलसुद्धा खूप भारी आहे. आम्ही वेवपूलमध्येच खूप मजा केली आहे रिसॉर्टला. तुम्ही बघाल पुढे. हा एक किड्स सेक्शन एरिया. इथेसुद्धा आम्ही गेलो होतो. इकडच्यासुद्धा राईड्स लहान मुलांसाठी खरंच खूप मस्त आहेत. प्रत्येक रिसॉर्टमध्ये असतात विरारच्या, तशाच आहेत. तर ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे हा रेन डान्सचा एरिया. इथे हा असा खूप मस्त ऑक्टोपसचा एकदम मोठा स्टॅच्यू बनवला आहे. त्याच्या मधोमध इथे सर्कलमध्ये रेन डान्स आहे. आता हा बंद आहे, पण आता तो हा लगेच सुरू होईल, कारण की आम्ही लवकर खूप आलो होतो रिसॉर्टमध्ये. ह्याच्या लेफ्ट साईडला बघाल तुम्ही, इथे एक छोटासा पूल दिला आहे. हा पूल जास्त डीप नाही आहे, अगदीच गुडघ्या किंवा कमरे इतकं पाणी आहे जर कोणाची हाईट खूप कमी असेल. आणि त्याच्यानंतर ह्या छोट्या स्लाईड्स आहेत. आणि पूलच्या बाजूला बसण्यासाठी खुर्च्या असे बनवल्या आहेत. जर तुम्ही कोणी थकले असणार तर तुम्ही इथे बसूनसुद्धा रेन डान्स तुमच्या फॅमिलीचा एन्जॉय करू शकता. फॅमिली फ्रेंड ज्यांना हे कोणाला नाचायला आवडतं त्यांचा डान्स तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. आणि इथे एक लेडीज वॉशरूम आहे. वॉशरूम अगदीच क्लीन आहे. तुम्ही जाऊ शकता. लेडीजसाठी नेहमीच असं असतं की वॉशरूम क्लीन असलं पाहिजे, आणि इकडचं वॉशरूम खरंच क्लीन आहे. इथलं वातावरण खरंच खूप प्रसन्न आहे. हा आहे मेन्स वॉशरूम. आता मी अगदी एंट्रन्सच्या जागे जाते. इथे एंट्रन्सला तुम्हाला खूप सारे लॉकर्स भेटतील. लॉकरची किंमत 300 रुपये आहे. 200 रुपये ते लॉकरची प्राईज आहे, आणि 100 रुपये ते तुम्हाला रिफंड भेटते जेव्हा तुम्ही चावी लॉकरची रिटर्न द्याल. हे आहे एंट्रन्स इकडचं. इथेसुद्धा लॉकर्स आहेत. राईट हँड साईडला तुम्हाला दिसतंय रिसेप्शन एरिया आहे. तिकीट्स वगैरे बुक करायचे असेल इथे तुम्ही करू शकता. आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा इथे स्कूलची पिकनिक आलेली, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती. इथे दुकान आहे. जर तुम्ही स्विमिंगचे कपडे तुम्हाला विकत घ्यायचे असतील किंवा ट्यूब्स वगैरे लहान मुलांसाठी बॉल्स, तर तुम्ही इथून घेऊ शकता. येस, 2 व्हेज, 4 नॉनव्हेज, टंगडी. नॉनव्हेजमध्ये काय आहे? मटन, चिकन, सगळं राईस, येस डाळ. येस. आणि व्हेज आणि तू फक्त डाळ भातच खाणार आहेस. डाळ भात खायला माझी तब्येत ठीक नाही. येस. काय करणार भाऊ? हां, आणि ही लोक टाइमपास करतात आमचा. इकडे कपडे चेंज करायला काय करतात, काय माहिती, काय करणार. जेवणामध्ये आहे पुरी, पाव, कांदा, ही शेजवान चटणी, नंतरला कांदा टोमॅटो असं सलाड टाईप,
आणि नळी, खीर, भात, डाळ, ही आहे पनीर आणि मटरची भाजी, छोल्याची भाजी आणि इथे चायनीज. इथे फ्राईड राईस पण होता पण ते आता संपलं आहे.